सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी झोपा काढ, मला कॉलेजला जायचं, मी आवरते. ए मॅड, झोपा काय काढ, मी आता मॉर्निंग वॉकला जाऊन आले, तू झोपली होतीस तेव्हा. बरं आली असतीस माझ्या बरोबर तर काही बिघडलं असतं का? मला काही गरज नाहीये. आय एम फिट, हेल्दी आहे मी. हेल्दी आणि फिट कळेल, थोड्या दिवसांनी कळेल तुला. ए मी तुझ्या एवढी जाड नाहीये. माझे मारी ना तुला. काय दिसत का तुमच्या कॉलेजमध्ये जिम आहे का ग? आहे, पण मी नाही जात कधी. ते मला कळतंय. तुझ्या मैत्रिणी वगैरे कशा आहेत ग कॉलेज मधल्या? कशात म्हणजे ती प्रिया बिया ग, परवा फोन आला होता, ती दिसायला वगैरे कशा आहेत असं विचारत होते. चांगलं. युगुताई तू माझ्याबरोबर माझ्या कॉलेजमध्ये चालला? मी? काय मजा येईल, अख्ख्या ग्रुपची इंट्रोडक्शन करून देते तुझं. हे चालेल. नाही नाही, पण तू आधी मामीला विचार, नंतर ती काहीतरी प्रॉब्लेम करत ओरडेल तुला आणि मला सुद्धा. इश, आई का नाही म्हणेल? नाही नको, तू मामीला विचार, प्रॉब्लेम नको. बरं सांगते मी तिला. आलेच. बाय. चला का? अगं तयार नाही झालीस तू? कॉलेजला जायचंय ना? जायचंय ग, पण काय पण? आई योगुताईला यायचंय कॉलेजमध्ये. कशाला? कॉलेज बघायला. अगं बाई, तो काय राणीचा बाग आहे का कॉलेज बघायला? तसं नाही ग, पण मी तिला माझ्या सगळ्या फ्रेंड्सशी इंट्रोड्यूस करून देणार आहे. काय इंट्रोड्यूस करून देणार आहेस तू? नको, तू तुझी जा कॉलेजला. हा, सगळं सांगत बसावं लागेल उगाचच. आई काहीतरीच काय ग? अगं काहीतरी काय काय, तू लपवून ठेवणार आहेस का काही? आणि तू नाही सांगितलंस तरी ती सांगेल ना. परवा म्हणाली नाही का, यात काय लपवण्यासारखं आहे, फॅक्ट इज फॅक्ट असं म्हणाली ती. नको नको, चार लोक चर्चा नको, तू जा आपली कॉलेजला. चहा घेणार आहेस तू? आई असं काय करतेस ग? तू नको त्या गोष्टीचा हट्ट नको करू शाला का. ऐक ना माझा. पण तुला काय एवढी काळजी वाटतेय? काळजी? तुला नाही कळायचं. तुला मुलगी होईल, ती कॉलेजला जाईल ना, तेव्हा तुला कळेल मला काय वाटतंय ते. तू जा बरं. बाप रे आई, तू कुठे पोहोचलीये? सगळं ते फार लांब आहे. तू परत ये. मी आत्ताच विचारतेय ग आई. तू बाबांना जाऊन विचारतेस? मला काही सुचत नाही. ह्यांच्याकडून ना अपेक्षा करणंच चुकीचं आहे. हे सगळे ना पेपर टायगर आहेत बाबा, बाकी काय नाही. म्हणतात ना आपली गली में कुत्ता भी शेर होता, तसं आहे या लोकांचं. सगळ्या तू कुणाबद्दल बोलतोय? हा, तुला सुद्धा राजकारणात रस वाटायला झालं की काय? राजकारण आपली टीम, क्रिकेट टीम पाहिलं नाही, सपाटून मार खाल्ला ते. धड 200 करता आले नाही. 200 काय अहो, 100 करता करता तोंडाला फेस आला होता यांच्या. हा बघा, 7, 1, 3. राहू दे. तू उगाच निराश होऊ नको. निराश होऊ नको. लाज वाटते, लाज. देशाचं नाव खराब होतं, बाकी काय नाही. अरे बरोबर आहे. आता ना ह्यांच्यापेक्षा ना आमच्या जिमखान्याची टीम कित्येक पटीने चांगली आहे. अहो हसताय का? मी सिरियसली बोलतोय. आता तुझं ऐकून मला बरं का पक्षांतर करणाऱ्या मंत्र्याची आठवण झाली. ते सुद्धा असंच बोलतात. काही संबंध नाही, काहीतरी बोलायचं आपलं. काही ते उगाच नाही बोलतात, असंच असतं बरं का. त्याचं पक्ष बदलला लागे, त्यांची निष्ठा बदलते. तुझं असंच झालं आता. म्हणजे तू शाळेमध्ये होता तर तू म्हणायचास ह्यापेक्षा आमची शाळेची टीम बरी होती. मग कॉलेजमध्ये गेला तर म्हणायचास ह्यापेक्षा आमची कॉलेजची टीम बरी होती. आता जिमखान्यामध्ये नोकरी करतात म्हणतो जिमखान्याची टीम बरी आहे. हे आबा ना, हे सगळं कोटा सिस्टम मुळे झालंय. मुंबईचे एवढे, ओरिसाचा एकच, आसामचे 2, सगळी फालतूगिरी आहे.
तू वैतागू नको. तर काय झालंय, वर्ल्ड कप साठी बरं का आपली टीम फायनलाइज झालेली आहे. तर तू वैतागून त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे काय का? वर्ल्ड कप नि फील्ड कप काय होणार आहे, काय अर्थ आहे का? काय यांचं काही खरं नाहीये हो. अरे तुझं सुद्धा काय खरं नाहीये. म्हणजे तुला निघायचं नाहीये. वाजले किती? तुझा उशीर झाला, तुझं काही खरं नाहीये. आई शपथ मरतोय. हे धरा. एका दिवसासाठी आमच्या शर्याला निवड समितीचा अध्यक्ष करायला हवं. बाबा तुमची आंघोळ झाली? हो का ग? नाही, सहजच विचारलं. आणि काय कॉलेजला नाही जायचं तुला? जायचं ना, जाणार आहे आता. अगं मग वाचली किती? उशीर नाही का होता तुला? बाबा मी योगुताईला घेऊन जाऊ कॉलेजला? अच्छा, म्हणजे आज हा सगळा मस्का योगुताईसाठी चाललाय तर? तसं नाही हो, ती खूप दिवस विचारतीये. ती म्हणलं आधी बाबांची परमिशन घेऊ. बर जा. अहो काय सांगितलं तुम्ही तिला? तू विचारलंस बाबांना? मी जा म्हटलं का? अहो कशाला? अगं असं काय करते? जाऊ दे ना तिला, तिची इच्छा असेल तर. अहो तसं नाही, तिथे सगळ्यांशी ओळख करून देणार आहे. अगं जाऊ दे का श्यामल, तेवढाच तुला चेंज मिळेल. अहो चेंज साठी नाही म्हणत आहे हो मी. अहो तिथे सगळं तिचं रामायण नाही का सांगावं लागणार? गावभर चर्चा होईल. काहीच आई गावभर काय? कोण सांगणार आहे? शलाका, सोसायटीतली 2 मुलं तुझ्या कॉलेजमध्ये, तू विसरली आहेस का? काहीच कळत नाही. हा श्यामल पण शलाका, अरे योगिता, शलाका विचारलास? मामा मी शलाका बरोबर जाऊ तिच्या कॉलेजमध्ये? हो पण अगं तू तिकडे जाऊन काय करणार? काय नाही रे, सहज जरा चेंज. अगं पण ही तिकडे जाऊन लेक्चरला बसेल, मग मी लायब्ररीत बसेन ना. नाहीतरी घरी बसून बसून मला कंटाळा आला होता. जाऊ दे. जाऊ दे ग. थँक्स मामा. थँक्यू बाबा. जा तिला घेऊन जा. चला मॅडम. अहो काय एवढं सांगून सुद्धा तुम्ही? अगं जाऊ दे का श्यामल, जो होगा देखा जाएगा. अगं एवढीशी पोर ती केवढं टेन्शन घेऊन जगते. जरा कॉलेजची ऍटमॉस्फिअर जाईल, जरा फ्रेश होईल मस्त पैकी. मागवून मला काही बोलू नका. जाऊ दे श्यामल, फॉरगेट इट. बरं तू टिफिन दे मला. हा काय? आज काय स्पेशल मेनू? विषय न वाढवलेला बरा. थांबाला, हे थांबाला. तुझ्या टेलिफोनचं बिल भरून येतो. हा अगं बाई तुम्ही का? नाही ते काय, शेखरनी ह्या शिर्याकडे 4 दिवसांपूर्वी दिलं होतं बिल आणि चेक. हो. तो विसरला. आज शेवटची डेट आहे, ड्यू डेट. मी जाऊन येतो. म्हणून शिर्याने तुमच्याजवळ दिलं का? नाही 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 तो काल रात्री टेन्शन घेऊन बसला होता. म्हटलं तू काळजी करू नको, माझ्याकडे नेहमी जाऊन भरून येतो. बाबा अहो तुम्ही आता उन्हाचं कुठे जाताय? जवळ आहे इकडे, जाऊन येतो. जरा पाय मोकळे होतील. हा येतो बरं, बरं. पण सावकाश जा. हो मी सावकाश जातो. तुला काय आणायचं का तू नाही नाही काही नको. वाटेल? हा नाही, ये तुला. हा हा सावकाश जा. हा आबा हा हो. लवकर या. हॅलो. हॅलो आई, शलाका बोलतीये. हा बोल बोल. काय ग योगिता कुठे? अगं आहे माझ्याच बरोबर आहे. आई ऐक ना, आम्ही प्रियाच्या घरी जातोय. कशाला शलाका? ऐक माझं, ऐक ना. अगं प्रिया खूप आग्रह करतेय ग. तू तिच्याशी बोलतेस का? नाही नाही मी काही बोलणार नाही. ए शलाका ऐक ऐक, तिकडे काही बोलू नकोस. हा योगिता, कळलंय का तुला? हो कळलं ग, हो कळलं. हा चल चल ठेवते फोन. हो बाय. अगं ऐक, वाटलंच. एक्सक्यूज मी, पेंडसे इथेच राहतात का? कुठले पेंडसे? बँकेत आहेत बघा, घारे डोळे आहेत. अगं बाई, आमच्या बिल्डिंग मध्ये की नाही 3 पेंडसे राहतात आणि तिघांचेही घारे डोळे आहेत. तू श्यामल? अगं अगं ये ना आतमध्ये ये. माहिती आहे पेंडसे घारे डोळ्यांचे, तुझी आत तरी ये. बरं सांगू ना शेखर, त्याला कोणीतरी धडा शिकवायलाच पाहिजे. देशपांडे साहेबांबद्दल बोलतोस तू? हो रे. अरे लोनच सँक्शन करत नाहीये. 1000 प्रश्न, 1000 चौकशा. अरे आम्ही त्या पैशाचा काही करू? तुझ्या बापाचा पैसा जात नाहीये ना, कंपनीचाच पैसा आहे ना. जाऊ दे रे. अरे बॉसिंग करायची सवय पडलेली असते ना वरच्यांना दाखवायला. पण मेल्या, तुला कशाला लोन पाहिजे? काय गाडी बिडी घेतोस की काय? नाही रे, लग्न करतोय. हो रे, मी लग्न करतो. शेवटी आलाच ना लाईनीवर. नाही रे, मी माझ्यासाठी करत नाहीये. मग? अरे कालच मी कुठेतरी वाचलं
की लग्नाच्या गाठी या वरच बांधलेल्या असतात. आणि माझी गाठ जिच्या बरोबर बांधली गेली आहे ती उगाच माझ्यामुळे रखडायला नको रे. अरे मला नसेल रे लग्न करायचं, पण तिला लग्नाशिवाय ठेवण्याचा मला काय अधिकार? म्हणून म्हटलं लग्न करून टाकावं. वा गुरुदेव वा, मानलं तुम्हाला. काय फिलॉसॉफी आहे, वा. मानलं ना? चला गुरुदक्षिणा द्या. अरे लग्न कोण करते, तू का मी? मी. अरे म्हणूनच आतापासून पैसे वाचवायला सुरुवात करतोय. आयला तू ना कधी सुधारणार नाही रे बाबा. कशी ओळखणार मी तुला? किती वाढली आहेस तू. आपण भेटलो तेव्हा तू पिंपासारखी होतीस बरं का. अगं कधीची गोष्ट सांगतेस तू? आपल्याला शेवटचं भेटूनच बघ आता 18-19 वर्ष झाली असतील. हो ग, शलाका वर्षाची होती नाही तेव्हा. मग बघ, गणित बरं आहे माझं अजून. काय एवढी बारीक कशी झालीस तू? का ग, बरी दिसत नाहीये? नाही नाही, खूपच छान दिसतेस. अगदी तरतरीत वाटतेस. डायटिंग करते हो. आणि इथे शिवाजी पार्कला येते ना, मैदानाला 3 चक्रा मारायच्या शरीर स्वास्थ्यासाठी. हो. आणि ते झालं की उद्यान गणेश मंदिराला 30 प्रदक्षिणा घालायच्या मानसिक स्वास्थ्यासाठी. अगं बाई, ए पण तू बोरिवलीला राहायला गेली होतीस ना ग? हो, बोरिवलीलाच आहे अजून. मग इथे आठवड्यातून एकदा तरी येतेच, पण माझी आई असते ना भावाकडे. हो. ए श्यामला, बरं झालं तू अशी भेटलीस ते. मी पत्ता शोधतच होते तुझा. का ग, एवढं अर्जंट काम काय? एक नाही 2 काम आहेत तुझ्याकडे. हो. ती भडेकर आठवते आपल्या वर्गातली? अगं रेखाला मी कशी विसरेन. तिच्या मुलाचं लग्न आहे. हो. एकुलता एक आहे ना, मोठा समारंभ करणार आहे. ती शोधत होती पत्ता तुझा. बरं. तिला म्हणे आपल्या कॉलेज मधला ग्रुप होता ना मित्रमैत्रिणींचा, त्या सगळ्यांना एकत्र आणायचंय. एकत्र ग्रुप फोटो काढायचे म्हणे. ये हा नक्की लग्नाला? हो, येईन की मी. त्यानिमित्ताने सगळे मला एकत्र भेटतील. खरंच जुन्या आठवणी. येईन मी, नक्की येईन. बरं झालं तुम्हाला भेटलीस. बरं दुसरं काय काम म्हणाली तू? अगं हो, त्या मीनू कानविंदेचं ऑपरेशन झालं पोटाचं. हो, काय झालं होतं? कॅन्सर म्हणे. फार दिवस जगायची नाही आता म्हणतात. हो. काय गोड मुलगी होती ना आपल्या कॉलेज मधली. शिवराच्या बारशानंतर नाही माझी भेट झाली तिची. पण कळत होती तुझी. आपली छाया गेली होती ना भेटायला हॉस्पिटलमध्ये, तिला सांगत होती. हे जाऊन ये ना एकदा श्यामल भेटायला, तिला बरं वाटेल का? खूप इच्छा आहे तिला भेटण्याची तुला. शेवटचीच म्हणायची ना आता. हो. माझ्या डोळ्यासमोर आली ग एकदम. अहो आबा, हा? आबा इकडे. कुठं झाडा चढले का फडणीस? आबा, अहो कुठे येत आहे? तुम्ही आधी उन्हाचं कुठे चाललाय ते सांगा. मी घरी चाललोय. हा, तुम्ही कुठून आलाय? मी फोनचं बिल भरायला गेलो होतो. हा हा शेवटची तारीख होती ना. हो, मी सुद्धा बिलच भरायला गेलो होतो. काय फडणीस, तुम्ही रांगेत होता? हा अच्छा. हो, लाईन बघूनच मी परत फिरलो. पण तुम्ही काय पहाटे गेला होतात काय? एवढ्या लवकर कसा काय नंबर लागला? नाही ना, काय झालं हे ते मी गंमतच झाली ती. रांगेत मी उभा होतो ना, माझ्या पुढ्यातच एक तिरसट माणूस होता. तो तापला लाईन भले तो म्हणायला लागला, कितना टाइम हुआ, लाईन हिलता ही नाही है, असं तो वाद घालायला लागला. तर बिल घेणारच होता ना, तो चिडला. बिल घेणार तो बाहेर आला. दोघांचं भांडण होणार होतं. मी मध्ये पुढं आणि भांडण सोडलं, होऊ दिलं नाही. एवढ्यात बिल भरणारे मला बघितलं. अहो शिरगोपीकरांचा भाचा आपल्या. अच्छा. तो मला म्हणा, तुम्ही उघड्यात उभे राहू नका, आतमध्ये या, बसा बसा थंड. तर 2 मिनिटात मोकळं केलं मला. वा. हा बरं का, हा शिरगोपीकरांचा भाचा लहानपणी आमच्याकडे शेखर बरोबर खेळायला यायचा. हा इतक्या वर्षांनी त्याने आठवण ठेवली, हे कौतुक. अगदी खरं. अहो हल्ली स्वतःच्या नात्याची माणसं वळख दाखवत नाहीत. आणि असं काय घडलं ना की बरं वाटतं. बरं वाटतं म्हणजे काय, भरून आलं मला. हो अहो, तो मला म्हणाला, तो मॅट्रिकला होता तेव्हा, तो मॅट्रिक झाल्याबद्दल मी त्याला पेन दिलं होतं बक्षीस. आठवतं का? मला विचारलं. मी विसरून गेलो तो, पण त्याला त्याची जाण होती. बरं का, बघा कधीतरी कोणासाठी काही तुम्ही केलं ना, ते कधी फुकट जात नाही, लक्षात ठेवा. फक्त करताना वृत्ती बरं का निस्वार्थ हवी. हो, मा फलेषु कदाचन. अगदी बरोबर. सुनबाई वाट बघत असते घरी, दही आणायला सांगितलंय, आठवण जर घ्यायला पाहिजे तर विसरायला होईल.
निघू आता. ते पेंडसे वाट बघत असतील, जायचं ना. हो, ते कप अगं मी ठेवते ना. थांब, दे मला. बरं तू थांब हा, मी आलेच. हा ये हा परत. हो हो. चल निघू. हा चल मी येते ना दारापर्यंत. चल ये. ये हा, तू लग्नाला नक्की. हो, म्हणजे ती पाठवलंच पत्रिका, पण विसरू नकोस. अगं मी नक्की. कशी हा? विसरेन नक्की मी. आठवणीने. चल बरं. दुसऱ्या मजल्यावर आहे, लक्षात आलं हो, ना तुझ्या? आलं लक्षात इथून माझ्या. वळून हो, हो, अगं चल. बाई आबा आलेत. आबा आलात तुम्ही. ही माझी मैत्रीण आहे बरं का, केशी. केशी 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 म्हणजे तिचं नाव किशोरी आहे, पण आम्ही केशी म्हणायचो. मगाशी चालली होती, निघाली आता. अगं निघाली म्हणजे जेवल्याशिवाय वाटलं तिला. हो, नाही. बसला ना तिकडे जेवायला. नाही. नाहीतर आम्हाला सोबत हवी असते. दोघे नसतं जेवायला कोणी जायचं शेकायला तिकडे डबा घेऊन तिथे सकाळी. आबा तिला याला शिरा जेवायला बनवून बोलवलंय पेन्शनकडे. जेवायला बोलवलंय पेन्शनकडे. आपल्या सगळ्यांना बोलवलंय? नाही हिला बोलवलंय, ती चालली आहे. मी पुन्हा येईन खास जेवण्यासाठी म्हणून येईन. या, नक्की. या, हो, हो. बरोबर. बरं निघू का ग? पेंटचं कुठे कळलं ना? हो मी सांगितलं तिला. दुसऱ्या मजल्यावर आहे. हा पहिलं मांजर पायाशी येतात त्या सांभाळायचं. हो सावकाश जागा. तुम्हाला वाढू का जेवायला आबा? हा तुम्ही गोळी घ्या. योगीचा आणि शलाकाने आल्या. अगो बाई, मी या केशीच्या नादात विसरलेच की. मी प्रियाकडे फोन करते. हा त्या बाजूला ठेवते. तू नंतर वाढशील का आमच्या तिथे? हे का मम्मी, शिरा नाही जेवायला? अगं तो येतानाच काहीतरी खाऊन आला, म्हणाला भूक नाहीये. आता बसलाय कट्ट्यावर मित्रांशी गप्पा मारत. बरं एक बातमी आहे, काय? अत्यंत खळबळजनक आहे. म्हणजे 2003 मधली सगळ्यात सनसनीखेज बातमी. ओळखा भाऊ? कोणती गोष्ट बाबा? ओळख. नाही रे मामा, तूच सांग. अगं गुरु लग्न करतोय. काय? मला कळलं ना तेव्हा सुद्धा मी असाच ओरडलो होतो. असं नाही बाबा, तुम्ही येऊन जोरात ओरडले असणार. कसा काय झालं? जेवताना कोणी बोलत का नाही? आबा अहो गुरु लग्न करतोय. अरे बजरंगा, सांगतोस काय? त्याला कानाला घेऊन इकडे घेऊन ये. कशाला? अरे मागे मी त्याला एकदा म्हटलं होतं, अरे गुरु तू लग्न का करीत नाही? तू मला त्यांनी ब्रह्मचर्यावर लेक्चर दिलं तर भलं मोठं. घेऊन ये, दुसरा काय तू कर्तव्य. गुरु म्हणजे ना कठीण आहे खरंच. बरोबर, मित्र कोणाचा आहे? अहो बरी आठवण झाली. केशी आली होती बरं का दुपारी. खूप वर्षांनी भेटली. श्यामल, मला ना एकदा ही केशी बघायचीच आहे. का? नाही, लग्न झाल्यापासून केशी, सुशी आणि स्मिता अशी तीनच नावं तुझ्या तोंडात आहेत. कोण आहे ही केशी? सगळ्या भेटणार आहेत आता. अच्छा, कुठे? अहो ती रेखा बडेकर आहे ना, तिच्या मुलाचं लग्न आहे, तर ते सांगायला केशी आली होती इथे. स्वतःचा मुलगा असल्यासारखं आग्रह करत होती 10. काय? तिचा मुलगा एवढा मोठा झाला? का? आणखीन काय म्हणत होती का? काय नाही, जुन्या आठवणी सगळ्या. ती मीनू कानविंदे आठवते तुम्हाला? कोण ग? अहो ती नाही का शिऱ्याच्या बारशाला आली होती, भली मोठी गाडी घेऊन आली होती, केवढं कौतुक वाटलं होतं आपल्याला. हा ती काय म्हणते? अहो ती सिरियस आहे म्हणे. कॅन्सर झालाय तिला, लास्ट स्टेजला आहे. तिला बघायला जायला पाहिजे मला. तर केशी सांगत होती की ती असं म्हणाली की श्यामलला भेटावं असं वाटतं. बरोबर, जाऊया आपण. तू जेवून गेला पटकन. होय, आम्ही पण येऊ हवं तर. दोन्ही ठिकाणी जाणं तुला इम्पॉर्टंट आहे. काय झालं? नाही काय हवं तुम्हाला? नाही काय झालं पण? नाही मी विचार करत होते. कसला विचार करतेस तू? ते मीनू कानविंदेचा. शिरेच्या बारशाला आली होती ना, तेव्हा म्हणाली होती की याच्या लग्नात मी तुझ्याकडनं शालू घेणार आहे. आणि नियती असते श्यामल, आपण नाही काही करू शकत. आपण एक काम करू, आपण परवा आपण जाऊ बस तिला भेटायला. शलाकाला शिरेला दोघांनी घेऊन जाऊ.
इथं पाणी इकडे ठेवते. हा पाणी इथे ठेवते. तिकडे ठेवू का नाही तर? नको मी घेईन ना. बर कारण आज तू आणलं कसं? हा शिरा विसरलं की काय? नाही आज तू दमून झोपला असणार, मॅच वगैरे असेल काहीतरी. हा तर तू लग्नाला कधी जाणार आहेस? आबा अजून वेळ आहे, पुढच्या आठवड्यात वगैरे असेल. तू 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 जा जा, माझी काळजी करू नकोस. काय असतं श्यामला, माणसानं वर्तमानातच जगावं असं सगळे सांगतात, पण ह्याचा अर्थ भूतकाळ विसरावा असं नाही. का आणि काय बरं का, ही अशी संधी आयुष्यातून फार कमी वेळा येते बघ. तुम्ही आता ही सगळी मंडळी इतक्या वर्षांनी भेटणार आहात पुन्हा, म्हणजे सुवर्ण कांचन योग आहे. हा ती संधी सोडू नकोस. आबा तुम्ही याल का माझ्या बरोबर? म्हणजे तुम्हाला असं एकटं सोडून जायला तू माझी काळजी. हो श्यामाला, तुझी इच्छा असेल ना तर मी येईन तुझ्या बरोबर लग्नाला. हा आणि तिथून आपण तुझ्या त्या मैत्रिणीला सुद्धा भेटून येऊ. हा बरं का श्यामाला, माणसानं कर्तव्यात कसूर करता कामा नये. मृत्यू हा अटळ आहे, तो कोणाला चुकला नाही. पण त्यापूर्वी एखाद्याच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे देऊ शकलो तर खूप झालं नाही का? हा जाती झोप झोप. हा सकाळच्या परत उठायचं. So